तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बुलढाणा अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे वैद्यकीय अधिकारी MBBS. तर यासाठी इथं 28 जागा आहेत. तर अजासाठी 4, अजसाठी 3, विजासाठी 1, भजबसाठी 1, भजकसाठी 1, भजडसाठी 1, विमाप्रसाठी 1, इमाओसाठी 3, ACBCसाठी 4, EWSसाठी 4, तसेच खुल्या प्रवर्गासाठी इथं 5 जागा आहेत. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे. या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 60,000 रुपये मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे तर ती इथं किमान 18 वर्षे आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला ते 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. आणि जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड FW सोसायटी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ZP बुलढाणा या नावाने तर बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडून घ्यायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच पासपोर्ट साईज फोटो, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 16/2/2026 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, NHM सेल, जिल्हा रुग्णालय बुलढाणा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती, तसेच पात्र उमेदवारांची यादी, परीक्षा तसेच मुलाखत, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर तिथं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची इथं असणार आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.